सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। घोगरगाव भगवान प्रभू रामचंद्रजींच्या भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा वर्ष 26वे अतिशय आनंदामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह समितीच्या वतीनं भजनी मंडळ उदार अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीनं सुंदर असं नियोजन या सप्ताहाचं दरवर्षी आपण करतायत। आपल्या सप्ताहाचे अधिष्ठान दैवत परमश्रद्धेय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य पूजनीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय घनश्यामजी महाराज गुंजाळ बाबा आज या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे। आज कीर्तनामध्ये बाबांची उपस्थिती म्हणजे मला खूप मोठे आशीर्वाद या निमित्ताने मला मिळतात। खरं तर बाबांसारख्या महात्म्यांनी परमार्थ जिवंत ठेवला, परमार्थ टिकवला। आपल्या गावामध्ये टाळ वाजत असेल, आपल्या गावामध्ये पारायण होत असेल, आपल्या गावामध्ये भजन होत असेल, आपल्या गावामध्ये काकड आरती होत असेल, याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त गुंजाळ बाबांनाच जात आहे। दादा त्यांनी आग्रहपूर्वक आपल्याकडनं परमार्थ करून घेतला। स्वभावानं जी व्यक्ती प्रमुख असते त्यांना कठोर व्हावं लागतं। प्रसंगी बाबा कठोर होतात, परंतु अंतःकरणामध्ये एक प्रेमळ मायेचा झरा नेहमी पाझरत असतो। दादा आपला परमार्थ त्यांनी वाढवला, रुजवला, टिकवला। आजपर्यंत सप्ताह गेली 26 वर्ष झाली हा सप्ताह त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि आपल्या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय, महाराष्ट्रातील जेवढे गायनाचार्य आहेत, जेवढे स्वररत्न आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो स्वरभूषण स्वराधीश स्वर अलंकार माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संजयजी महाराज हजारे महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात 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 जोरात। आज महाराजांच्या आग्रहास्तव सेवा आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला। घोगरगावकरांचं दर्शन मला हजारी बाबांनी करून दिलं। त्यांच्या नियोजनामध्ये जे जे सप्ताह असतील त्या सप्ताहामध्ये ते आवर्जून माझ्याकडनं सेवा करून घेतात, कारण स्वराचं सामर्थ्य, स्वराची ताकद त्यांच्या कंठामध्ये भगवंताने दिलेलं आहे। साक्षात सरस्वती त्यांच्या कंठामध्ये विराजित आहे। हार्मोनियमला 3 सप्तक असतात सर, डॉक्टर साहेब 3 सप्तकात मनुष्य गातो, मंद्र मध्य आणि तार। या मंद्रामध्ये काही प्रमाणात आपण गाऊ शकतो, मध्यमध्ये जास्त गातात, जवळजवळ 90% गायनाचार्य मध्य सप्तकात गातात, पण 10% तार सप्तकात गातात। त्या 10%मध्ये या विश्वात 10% मंडळी अशी आहेत की जे तार सप्तकात गातात, मध्य सप्तकात गातात, मंद्र सप्तकात गातात। या 3ही सप्तकातील सरस्वती ज्यांच्या कंठात आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण हजारे महाराज आहेत। त्यांच्या प्रेमास्तवाची सेवा आहे। भगवंतांनी देणगी दिलेली असते, प्रत्येकाकडं काही ना काही गुणविशेष भगवंतांनी दिलेला आहे, म्हणून महाराजांवरचं प्रेम आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आज योग आहे। त्यांच्याबरोबर गायनाचार्य स्वररत्न स्वर अलंकार आणि हजारे बाबांच्या बरोबर अगदी सोबत भावासारखं जे सोबत राहतात हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती स्वराधीश स्वरालंकार संपतजी महाराज दानवे महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा। महाराजांनाही वंदन करतो। आवाज गोड आहे, गाणं गोड आहे, स्वभाव गोड आहे आणि व्यक्तिमत्वच गोड आहे, म्हणून संपतजी महाराजांनाही धन्यवाद। आज प्रारंभीचा विना भजन ज्यांनी सुरू केलं आहे, आपल्या सप्ताहाची शोभा वाढवण्याकरता त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहेत। पूजनीय श्रद्धेय आत्माराम बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण पूजनीय वारकरी भूषण दिलीपजी महाराज मुळे महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात जोरात जोरात। महाराजांचा आवाज गोड आहे आणि विद्यार्थी घडवण्याची कला आहे। तुम्ही जसं कीर्तन ऐकण्याकरता आलेत ना, तशी मी मुलांची पावली पाहण्याकरता आलोय। अतिशय गोड पावली खेळतात लेकरं, लेकरांकरताही टाळी वाजवा जोरात 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 जोरात। इथं उपस्थितांमध्ये सर्वांना वाटत असेल आपल्याही लेकरांना अशी पावली खेळावी गड्या, आपल्याही लेकरांना असाच हरिपाठ करावा गड्या, आपल्याही लेकरांना असंच गावं, असंच वाजवावं, म्हणून महाराजांना या सर्व लेकरांचं श्रेय जाते। संस्कार देण्याचं अलौकिक कार्य आदरणीय दिलीपजी महाराज करतायत, त्यांच्या चरणी वंदन करतो। मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण
युवराजजी महाराज, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा, जोरात जोरात जोरात. उपस्थित साऊंड ऑपरेटर विनेकरी महाराज, व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, हार्मोनियमवर स्वतः महाराज बसलेले आहेत. माझ्या समोर बसणारी सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी, माझे तरुण मित्र, सर्वांना श्रद्धेनं वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हरी मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक माझ्या पायावरी, वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा. मस्तक माझ्या पायावरी, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा. जगद्गुरु श्री तिचा पर्व काळ आहे म्हणून कर्मयोगापासून आपण अभंगाला प्रारंभ करूया. या जगाच्या पाठीवर नैष्कर्मवादाचा सिद्धांत संत शिरोमणी सावता महाराजांनी या जगाच्या समोर ठेवला. नैष्कर्मवाद म्हणजे काय, की आमच्या कर्मामध्ये आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते, हा सगळ्यात सोपा सिद्धांत संत शिरोमणी सावता महाराजांनी तुमच्या आमच्या समोर ठेवला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, या जगामध्ये प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे आणि कर्माच्या बाबतीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, एक वेळ मी माफ करेल, म्हणजे भगवंत माफ करतील, पण जीवानं केलेलं कर्म जीवाला कधी माफ करत नाही दादा. जसं कर्म आपण करूयात ना तसं आपलं जीवन समृद्ध होणार आहे. आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आपण स्वतः आहोत. जगाला कधीही दोषी ठरवू नये. अनेका रुसावे नलगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. आपण कुणाला काय रुसावं आणि कुणाला काय पुसावं दादा. तुका म्हणे, आता कुणाशी न रुसावे, मनाशी पुसावे काय केले. जे कर्म आहे दादा, ते कर्म अनन्यसाधारण आहे आणि महत्त्वाचं आहे. या सृष्टीमध्ये, या जगतामध्ये हा मनुष्य देह एकमेव कर्मप्रधान आहे. माझे गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे, की या जगामध्ये अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व प्राण्यांमध्ये विशेष जबाबदार प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. बाकीच्या जीवांची जबाबदारी त्यावरती आहे. मग कर्म करत असताना भगवान परमात्मा म्हणतात, या मनुष्य जीवाने कर्माचा बारकावा पाळला पाहिजे. कर्माच्या कृतीपेक्षा कर्माच्या परिणामाकडे लक्ष द्या, जीवन समृद्ध होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. एक सिद्धांत असा आहे कर्माच्या बाबतीमध्ये, की काही वेळा कर्म करताना आपली कृती चांगली असते, कृती चांगली असते, पण हेतू वाईट असतो. हेतू वाईट असल्यामुळं परिणाम वाईट होतो. मग कर्माची कृती चांगली असून पण ते कर्म वाईट ठरतं. आणि एखाद्या वेळेस आपल्या हातनं वाईट कर्म घडून जातं, पण त्या वाईट कर्मामागचा हेतू चांगला असतो आणि त्याचा परिणामही चांगला होतो. परिणामतः ते कर्म चांगलं ठरतं. इंग्लिशमधला एक विचार सांगतो आणि पुढे जातो. गुड थिंग्स आर डन विथ बॅड मोटिव्स आर बॅड. समटाइम्स बॅड थिंग्स आर डन विथ गुड मोटिव्स आर गुड. चांगल्या गोष्टी करताना जर त्यामागचा हेतू वाईट असेल आणि त्याचा परिणाम जर वाईट झाला तर ते कर्म वाईट ठरतं. वाईट गोष्ट करताना त्याचा परिणाम जर चांगला झाला आणि त्याचा हेतू जर चांगला असेल तर ते कर्म चांगलं ठरतं. उदाहरण सांगतो. आई आपल्या लेकराला मारते. लहान लेकरू आहे. आईनं लेकराला मारणं
कृती वाईट आहे. लेकरू लाल बुंद झालं एवढं मारत असतात का? आपण म्हणतो अरे लेकराला कळत नाही, त्याला समजत नाही, एवढं मारतात का लेकराला? अरे राहू दे ना, हे अरे नको मारू. आई म्हणते नाही. आपल्याला वाईट वाटतं ना, लेकराला मारणं वाईट आहे. आई म्हणते नाही, आता जर त्याला वळण लागलं तर वळण आहे, तर संस्कार लागतील. लेकराला मारणं कर्म वाईट आहे, पण परिणाम चांगला आहे. विठाला विठाला विठाला. आणखी सोपं उदाहरण सांगतो. दोघे मित्र होते, एक श्रीमंत होता, एक गरीब होता. श्रीमंत मित्र गरीब मित्राला म्हणे आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय, माझ्याबरोबर चल, रेल्वेचा प्रवास. पण गरीब मित्र म्हणे मला नाही यायचं, माझी परिस्थिती नाही. श्रीमंत मित्र म्हणे मी तुझा सगळा खर्च करतो, तुझी ज्यावेळी परिस्थिती चांगली होईल ना त्यावेळी तुम्हाला सगळे पैसे परत दे. चाल. राजूभाऊ दोघे तयार झाले, निघाले. आता कर्मधर्म संयोगाने श्रीमंत मित्राला फक्त एकाच तिकिटाचं रिझर्वेशन इतके पैसे दिले घरून. संपत महाराज त्याला पॉकेट मनी तेवढा खर्च फक्त एकाचाच दिला. आणि आजारी बाबा ती एकटंच तिकीट काढून प्रवासाला लागला, पण मित्राला शब्द दिलेला होता आपल्याला जायचे, मित्राला घेऊन निघाला. एकाच्या खिशात तिकीट आहे, एकाच्या खिशात तिकीट नाही. खिशात ज्याचं तिकीट आहे तो श्रीमंत आहे, आणि ज्याच्या खिशात तिकीट नाही रेल्वेचं तो गरीब आहे. दोघं प्रवास करतात. 2 दिवस प्रवास एकदम व्यवस्थित झाला. तिसऱ्या दिवशी रेल्वेत बसून बसून पाय दुखायला लागले. रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर थांबली अर्धा तास. ते प्लॅटफॉर्मवर फिरत होते, दोघे चक्कर मारत होते. तेवढ्या TC आले आणि त्यांनी शिटी मारली. तिकीट दाखवा असं खुणवलं. दोघांनी TCला पाहिलं आणि इतके घाबरले ना, ज्याच्या खिशात तिकीट होतं ना तो तिथून जोरात पळाला. त्याच्या मागे TC पळाला. 2 हवालदार आले, तीही पळाली. 1 किलोमीटरचा प्लॅटफॉर्म पळत पळत गेले. त्यांनी त्याला पकडलं. तिकीट दाखव, दाखव तिकीट, दाखव. याच्या खिशात तिकीट होतं, याने तिकीट दाखवलं. 1 किलोमीटरवर दोघंही धापा टाकत होते. अधिकारी धापा टाकत होते आणि हाही धापा टाकत होता. तिकीट पाहिलं. तिकीट पाहिल्यानंतर TC म्हणे अरे तिकीट तर कन्फर्म आहे, गाडीचं योग्य आहे, आजचंच आहे. मग तू 1 किलोमीटर पळाला, तुला काही डोक्याच्या गोळ्या वगैरे चालू आहे का काय? तू पळाला कसं? तो हसायला लागला. अरे हसतो काय म्हणे, तिकीट दाखवायचं तर तिथंच दाखवायचं दादा, तू इतके लांब पळत पळत आला. त्या मित्राचं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणे साहेब तुम्ही ज्यावेळी शिटी मारली ना त्यावेळी आम्ही दोघं उभे होतो आणि माझ्या खिशात तिकीट आहे, माझ्या बरोबर जो मित्र आहे त्याच्या खिशात तिकीट नाही आहे. मला माहिती आहे मी जर तिथून पळालो ना तर तुम्ही माझ्याच मागे येणार आहे. तुम्ही त्याला विचारलं सुद्धा नाही तिकीट आहे की नाही. तुम्ही पुढे आल्यानंतर मी तुम्हाला तिकीट दाखवणार होतो. पुढे तिकीट दाखवून मी सुटलो आणि तिथून पळाल्यामुळं तो सुटला. विठाला विठाला विठाला. इतका बारकावा पाळला जातो दादा कर्माच्या बाबतीमध्ये. एवढा बारकावा आहे. मला सांगा अधिकाराच्या पुढं पळणं कृती चांगली का वाईट आहे? वाईटच आहे ना. पण त्याचा हेतू जर चांगला असेल ना दादा, हेतू जर चांगला असेल तर ते कर्म चांगलं ठरतं. संत शिरोमणी सावता महाराज हा नैष्क्रमवादाचा सिद्धांत तुमच्या आमच्या समोर ठेवतात. मला अभंगामध्ये प्रवेशच इथून करायचा आहे की कर्माच्या कृतीपेक्षा कर्माचा परिणाम पहा, त्याचा हेतू जपा. आणि हेतू जपला ना, हेतू जपला, परिणाम जपला की आपलं जीवन नक्कीच समाधानी होईल दादा. कर्माच्या कृतीपेक्षा परिणाम आणि हेतू महत्त्वाचा आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. एक साहेब आपल्या 4 चाकीमध्ये निघाले. पावसाळ्याचे दिवस. संपत आता जंगलात गाडी चालली. रस्ता चुकल्यासारखं वाटायला लागलं, पण म्हणे जाऊ द्या ना, पाहुण्यांकडे चाललोय, पहिल्यांदाच चाललोय. नेमकं वेड्या बाबळीचं जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये एक चिखलाचा एक ओढा होता. त्या ओढ्यात गाडी फसली. 4 चाकी तिथं मागे जाईना, दिलीप बाबा पुढेही जाईना. काय करावं? साहेब एकटेच होते गाडीत. गाडीतून खाली उतरले. आजूबाजूला पाहिलं, कोणीच दिसत नाही. 5 मिनिटं ते असे इकडे तिकडे पाहत राहिले. नेमकं 5-6 तरुण आले बा. त्यांना आवाज दिला साहेबांनी, हे दादा, हे अरे इकडे या. 5-6 जण आले. का हो साहेब? म्हणे अरे दादा गाडी फसली माझी, एवढी मदत करा. ते 5-6 तरुण म्हणे बसा साहेब गाडीत. त्या 5-6 जणांनी मागे लोटली, पुढे लोटली, मागे पुढे करून गाडी चिखलाच्या बाहेर काढून दिली. साहेब आभार मानण्याकरता गाडीतून खाली आले. आल्यानंतर मग साहेब म्हणे अरे बरं झालं देवासारखे आले तुम्ही. ते हसायला लागले. ते लेकरं हात जोडून उभे होते. 5-6 तरुण होते. मुलं तरुणाचे हे शरीरानं बलदंड होते. साहेब म्हणे काय नाव तुमचे? त्यातलं एक म्हणे गरीबाला कुठं नाव असतं का? अरे पण गाव कोणतं तुमचं? हे जंगल म्हणजेच आमचं गाव. मग कामं काय करता तुम्ही? आम्ही जंगलात जो अडचणीत असेल त्याला मदत करतो. मदत करणारा आम्हाला 1000-500 रुपये देतो.
साहेब म्हणे 1000 रुपये घ्या. 5 जणात 1000 रुपये भरपूर झाले ना. 5 मिनिटात 1000 रुपये झाले 5 जणात. साहेब गाडीत बसायला जाताना साहेबाच्या काय डोक्यात आलं काही माहित नाही. निघाले होते पण साहेबांनी थांबवलं. अरे थांबा म्हणे, आता पावसाळ्याचे दिवस आहे, समजा गाडी फसली, तुम्हाला पैसे मिळाले. उन्हाळ्यामध्ये तर काही चिखल राहत नसतं, नाही तर काय गाड्या फसत नसतील. मग तुम्ही नेमकं पोटा पाण्याचं करता काय? त्यातला एक प्रामाणिक होता. माणसाचं सगळं गेलं तरी चालेल पण प्रामाणिकताने गेली पाहिजे. हा प्रामाणिक गुण असा आहे ना की त्याला गेलेलं सगळं वैभव परत आणून देतो. प्रामाणिकता असली पाहिजे फक्त. तो म्हणे, साहेब तुम्ही मला सज्जनग्रस्त वाटले, परत तुम्ही जंगलात याल न याल, पण मी खरं सांगतो तुम्हाला. साहेब हसले. साहेब म्हणे, काय खरं काय? म्हणे, साहेब आम्ही फार लांब नसतो, हे इथे या ओढ्याच्या जवळच होतो, आम्ही फार लांब नव्हतो. तुमची 5 मिनिटं वाट पाहिली आम्ही. गाडी फसल्या लगेच आलो असतं, तुम्हाला संशय आला असता, पण आम्ही वाटच पाहतो तुमच्या गाडीची. पावसाळ्यात जेवढ्या गाड्या येतील ना तेवढ्या इथं फसतात, आम्हाला 2 पैसे मिळतात. उन्हाळ्यात आम्हीच काळजी घेतो. अख्खं जंगल वाळतंय पण आम्ही आवडाच वाळू देत नाही. आम्ही एवढ्यात स्वतःच्या खर्चानं बॅरलच्या बॅरल पाणी आणून टाकतो पण याला वाळूच देत नाही. विठाला 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 ऐका, आता याच्यातलं सिद्धांत आहे की चिखलात फसलेली गाडी बाहेर काढून देणं कर्म चांगलंच आहे, पण चिखल वाळू न देणं ही भूमिका वाईट आहे. विठाला विठाला विठाला. मग भगवान परमात्मा जे फळ देतो ना दादा, ते फळ आमच्या कर्माच्या कृतीपेक्षा परिणामाला देतो. मी आपल्याला पुरावा देईन. एक वेळ कर्म करताना चांगलं बोलणं महत्वाचं का चांगल्या हेतून बोलणं महत्वाचं? आणखी सोपा प्रश्न विचारतो. माणसाने विचार करून बोलावा का बोलून झाल्यावर विचार करावा? हां, काय वाटतं तुम्हाला? हां, विचार करून. अगदी बरोबर आहे, एकदम साधं उत्तर आहे की अगोदर विचार करावा आणि मग बोलावं. विचारा वाचून नपवी जे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुद्धा. जगद्गुरु चिंतन करतात. या अगोदर परिणाम, भगवान परमात्मा परिणामाकडे पाहतात आणि मग फळ देतात. मला सांगा, जनाबाई देवाशी बोलताना चांगल्या बोलायच्या का कधी कधी कठोर बोलायच्या? जनाबाईचं बोलणं म्हणजे फार कठोर असायचं. ते एक वेळ शिव्या बाऱ्या असं जनाबाईचं बोलणं असायचं. पण जनाबाईच्या सोबत भगवान परमात्मा थांबायचे, कारण जनाबाईची बोलण्याची कृती कठोर असायची पण अंतःकरणामध्ये मात्र तितकंच प्रेम असायचं दादा. संत शिरोमणी सावता महाराज सांगतात की या प्रपंचामध्ये आम्हाला प्रापंचिक कर्म करत असताना कर्म हे प्रपंचातलंच ठेवा, फक्त समर्पणाचा भाव असू द्या. शेती आपलीच आहे, व्यवसाय आपलाच आहे, कार्य आपलंच आहे, कामही आपलंच आहे. मग काम संसारातलं करा, पण भगवान परमात्मा ते काम माझ्याकडनं करून घेतोय आणि काम त्यालाच मी समर्पित करतोय, या भावनेनं जर आम्ही कर्म केलं ना तर ते कर्म मागे शिल्लक राहतंय. तुम्ही असं का कर्म करत नाही? महाराज प्रश्नार्थक विचारतायत. अभंगाचं प्रथम चरण.
जा विश्वंभरा चरणात ते विश्वंभरा चरणात ते ऐसे का हो नकराता पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा पुढे नाही ऐसे का हो नकराता पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा ना सजा महाराजांच्या प्रमाणाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. जोरात 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 जोरात. टाळी म्हणजे कीर्तनातलं अँटी व्हायरस सॉफ्टवेअर असतं. तुम्ही म्हणाल कीर्तनात कोणता व्हायरस येतो? अहो कीर्तनात आळस हा सगळ्यात मोठा व्हायरस आहे. टाळी वाजली ही आपण वातावरण फ्रेश होतं, एकदम अँटी व्हायरस होतं. आपल्या हातावरचे रेष आहे पहा, हस्तरेषा सांगतायत सलग 12 वर्ष तुम्ही टाळी वाजवा आणि भजन करा. तुमच्या मनासारखी रेषा हातावर उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि जर नाही उमटली तर आपण भजन सोडून देऊ बा. 12 वर्ष मात्र सलग भजन करायचं टाळी वाजून. तुम्हाला जी रेषा पाहिजे ना, मग ती धनरेषा असू द्या, ती आयुष्य रेषा असू द्या, किंवा आणखी कोणती रेषा असू द्या, ती मनासारखं होईल. मनवांचित फल पाहावे. अंतःकरणामध्ये असेल ते सगळे संकल्प सिद्धीला जातील. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. टाळी असावी कीर्तनामध्ये. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. तुम्ही असं का कर्म करत नाही? महाराज म्हणतात ज्या कर्माला पुढे नाश नसेल. कर्माचे 2 प्रकार आहेत, एक नाशवंत कर्म आणि दुसरं अविनाशी कर्म. नाशवंत कर्म म्हणजे काय? जे कर्म आमचा श्वास थांबल्याबरोबर संपून जातं त्याला म्हणतात नाशवंत कर्म. अविनाशी कर्म म्हणजे काय? जे कर्म आमचा श्वास थांबल्यानंतरही मागे शिल्लक राहतं त्याला म्हणतात अविनाशी कर्म. उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे तुका मला मरणच सारे उत्तमाची मोरे कीर्ती मागे मरणची सारे उत्तमाची वाजवा महाराजांच्या प्रमाणाकरता. जोरात 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 जोरात. तुका म्हणी एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणी एका एका जन्मात मागे उरेल कीर्ती. देह सरेल आयुष्य सरेल पण एका जन्मात कीर्ती उरेल. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशेजा. जे कर्म मागे शिल्लक राहतात आपण गेल्यानंतर येईल माहीत नाही. मी माफी मागतो अगोदर. आपण नव्हतो तरी घोगरगाव होतं, आपण गेल्यावर पण घोगरगाव राहणार. पण आपल्या येण्याने काही फरक झाला नाही, जाण्यानं सुद्धा काही फरक होणार नाही. जन पळ बरं म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. आपला गैरसमज आहे की आपल्याला लय पत्रिका राहतात लग्नाच्या, जावाच लागणं तसं काही लग्नच लागायचं नाही बुवा, तांदूळ तसे टाकले जाणार नाही, मला पुढंच बसावं लागेल लग्नात, माझ्याशिवाय टाळी लागायची नाही. लॉकडाऊनमध्ये सिद्ध झालं लग्नाला कोणाचीच गरज नाही. सकाळी 8:45 नवरदेव फेटा बांधायचा बाबळी खालीच नवरदेव. त्याला जर म्हटलं ना घरची गाडी येते अजून, तो म्हणायचं येऊ द्या नाही तर मागच राहू द्या पण पहिले लग्न होऊन जाऊ द्या.
लॉकडाऊनमध्ये सिद्ध झालं दादा की आपण वैयक्तिक स्वतःचं समाधान शोधा, आत्मशांती करता प्रयत्न करा, आपलं स्वास्थ्य जपा. कारण सांगतो तुम्हाला, वार्धक्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे, संसार किती जीव लावून करा, किती सांभाळून करा, वार्धक्यात एक प्रश्न विचारला जाणार आहे, तब्येत कशी आहे, का एफडी कशी आहे. विचारणार आहे की एफडी कशी आहे, प्लॉट कसा आहे, फ्लॅट कसा आहे, गाडी कशी आहे, नाही विचारत जात. आणि आपली जी तब्येत असते ना ती आपल्या विचारावर असते, आपली तब्येत असते ना ती आपल्या भजनावर असते दादा. स्वामी विवेकानंद जी सांगतात, आपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं, अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द ही कार्य बन जाता है, अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य ही चरित्र बन जाता है, अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है. विठ्ठला विठ्ठला. ऐका आता, स्वामीजी सांगतात, आपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं. विचार चांगले असतील, शब्द चांगले येतील, शब्द चांगले आले, कार्य चांगलं होईल, कार्य चांगलं झालं, चरित्र चांगलं निर्माण होईल, आणि चरित्र चांगलं निर्माण झालं की प्रारब्ध चांगलं निर्माण होईल. हा सोपा फॉर्म्युला आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. मी प्रस्तावनेत वाक्य बोललो होतो, पुन्हा वाक्य घेतो. आपल्या जीवनात जर दुःख आलं तर त्याचे शिल्पकार आपण स्वतः आहोत. आपल्या जीवनात जर सुख आलं तर त्याचे शिल्पकार आपण स्वतः आहोत. चांगल्या हेतून कर्म केलं की आयुष्य समृद्ध होतं. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा आजरामर झाला. तुमच्या माझ्या मळ्यात सुद्धा पिकं आहे, आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मळ्यातही पिकं होते. पण सावता महाराजांचा जो मळा होता ती शेती होती तुमच्या माझ्यासारखीच. पण ते शेती करत असताना कृतीनं शेती करायचे, पण वृत्ती मात्र भगवंताशी एकरूप असायची. महाराजांनी वर्णन केलं कोणकोणती पिकं आहेत आमच्या मळ्यात. लसूण मिरची कोथिंबीर अवघड झाला माझा हार, अवघड झाला माझा हार. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा आपण पाहतोय. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मोठनाडा वीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. सावताने केला मळा विठ्ठल पायी, गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
जोरात 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 जोरात. मला सांगायचे की आपले मळे का प्रसिद्ध नाही. संत शिरोमणी सावता महाराजांच्या मळ्यात भगवान पांडुरंग परमात्मा दर एकादशीला येतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला असंख्य पालख्या जातात दादा. पण भगवंताच्या दरबारातनं स्वतः भगवान परमात्मा येतात. त्या आरणगावला मळा पाहण्याकरता. हा भक्तीचा मळा आहे. सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा ऐसे का हो न करा काही ले नाही नाशजा. दादा एक कर्म आहे की त्यांनी कांद्यामध्ये सुद्धा विठ्ठल पाहिला. ऐसे का हो न करा काही. त्यांनी प्रत्येक पिकामध्ये फक्त पीक हे कामापुरतं असायचं पण अंतःकरण भगवंताची एक रूप असायचं दादा. जो भेटेल ना आपल्या कामामध्ये त्याचा अवेअर न करणं, त्याचा मत्सर न करणं, त्याच्याशी प्रेमानं वागणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ नैष्कर्मवादाचा सिद्धांत आहे दादा. हाच सिद्धांत आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण गेल्यावर काय शिल्लक राहील. मी वाक्य पुन्हा बोलतो. आपलं नाव सुद्धा संपून जातं दादा. आपलं नाव जीवनाची व्याख्या सांगू तुम्हाला. ज्या दिवशी आमचा जन्म होतो ना त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं. आणि ज्या दिवशी आमचा मृत्यू होतो ना त्या दिवशी नाव असतं पण श्वास नसतो. श्वास आणि नाव याच्या मधलं जे अंतर आहे ना त्याला जीवन असे म्हणतात. काय शिल्लक राहील दादा. घोगरगावमध्ये काही काले, आमच्या श्रामपूरमध्ये काही काले, काही गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना केला. देखत देखत ना तो पण तो ही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. मला थोडा गाण्याचा नाद आहे. नाहीतर तुम्ही म्हणता ना बोलतो बोलतो मध्येच काय वाद उठतो का काय का झटका येतो याला. कसं आहे वक्ता आणि श्रोता. श्रोत्यांनी वक्ता पहिल्यांदा पाहिलं ना की ते साशंक राहतात. ती आल्यापासून बरेच जण पाहत आहेत माझ्याकडे. नेमकं मॉडेल आहे तरी गजब काय करतो हा काय करतो. बरं तुम्ही हुशार आहे. 26 वर्ष झाली आता. तुम्ही दर सप्ताहाला कीर्तन ऐकता आणि 26 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. तुम्ही कीर्तनकाराची परीक्षाच करता. इथं बसल्या बसल्या तुमच्या मनामध्ये चालू राहतं याने फक्त विना घेऊ द्या आणि 2 मिनटं रामकृष्ण हरी म्हणू द्या बा. तुम्ही मनातल्या मनात म्हणतात आज गडबड आहे बरं काहीतरी बाबा. गेले सगळे दादा. येत उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. अवताराचे अवतार संपले दादा. आपण असं चांगलं कार्य करा, असं चांगलं कार्य करा ना की आपलं नाव मागे शिल्लक राहिलं पाहिजे. फुलपाखरू फार काही तासापुरतं जगतं दादा. फुलपाखरू आहे ना काही तासापुरतं जगतं पण ते जगाला आनंद देऊन जातं. आपलं जीवन आनंदी असावं. आपल्या जीवनामध्ये दुःख नसावं. स्ट्रेस ताण तणाव हे अजिबात नसावा. आपल्याकडे पाहिल्यानंतर जगाला आश्चर्य वाटलं पाहिजे का हा एवढा आनंदी कसा असतो बा. तो आनंद मिळतो कुठं. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. टाळी वाजवा. आनंदी असावं. चला आजच्या कीर्तनातून हा सिद्धांत लक्षात ठेवा की तुम्ही जेवढे सिरियस असाल ना, तुम्ही जेवढे काळजीत असाल ना
तेवढं जग आनंदी राहील. आणि तुम्ही जेवढं आनंदात असाल ना तेवढं जगाला टेन्शन येईल. मग मला सांगा, जगाला टेन्शन द्यायचं का आनंद द्यायचा? आपण स्वतः आनंदी राहा दादा. जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. दरवळावा दरवळावा. चला, भजनामध्ये आनंद मिळतो दादा. भजनामध्ये भजन कसं असावं? देवाला आवडणारं भजन असावं. आमच्या गोपाळांनी भजन केलं दादा, आमच्या गोपींनी भजन केलं, ते भजन देवाला आवडायचं. देवाची या चाडी आडवावे देवा. आमच्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी भजन केलं. दुसऱ्या चरणाकरता सांगतो दादा, दुसऱ्या चरणाचा पूर्वार्ध आहे, लक्षपूर्वक आहे का? मीराबाईंचं भजन प्रसिद्ध आहे आणि आजही जिवंत आहे. हे आखवो है आँख वो जो शाम का दर्शन किया करे. है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की. है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो सांसों के तार बोले. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. हाँ, अब तो तन के इस मंदिर में प्रभु का हुआ बसेरा. प्रभु का हुआ बसेरा. राम नाम नहीं छूटा मेरा, जन्म जन्म का फेरा. जन्म जन्म का फेरा. सुर की मुरलियों में सुर की मुरलियों में, सुर की मुरलियों में सुर का श्रृंगार बोले. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. हरि जय सिया राम राम, जय राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. आमच्या मीराबाईने भजन करावं दादा. चला, तुम्ही टाळी वाजवली म्हणून अजून एक भजन म्हणतो. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सांसों की माला पे सिमरू मैं बीकाना. सांसों की माला पे सिमरू मैं बीकाना. सिमरू मैं बीकाना.
अपने मन की मैं जानू पीके मन की रात सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम पीका नाम पीका नाम पीका काय मीराबाईने भजन करावं दादा ऐका मीराबाई राजाच्या कन्या राजबाई बहुत राहायच्या पण राजूभाऊ कधी अहंकार नाही इतक्या प्रसन्न असायच्या ना राज्यातला प्रत्येक जण त्यांना आवर्जून येऊन भेटायचं दर्शन घ्यायचं आणि त्या प्रत्येकाशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखं बोलायच्या एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व राजबाई भाऊचा अहंकार नाही सौंदर्याचाही अहंकार नाही मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको आहे बस एकनिष्ठ एक दिवस मीराबाईंच्या गळ्यामध्ये विना भजन करतायत पायात साळ बांधलेत राजवाड्यात भजन चालू होतं आणि एक साफसफाई करणारा मुलगा पहिल्यांदाच राजवाड्यात आला आणि त्याने मीराबाईंना पाहिलं त्याच्या मनात वाईट विचार आला एवढी सुंदर मुलगी त्याने पहिल्यांदा पाहिली तो घरी गेला आईला म्हणे आई ती राजवाड्यातली मुलगी कोण आहे पायात साळ बांधते गळ्यात विना असतो भजन करत होती आई म्हणे ती राजाची कन्या आहेत मीराबाई काय झालं तो मुलगा म्हणे आई मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं आईने त्याच्या तोंडाला हात लावला भाऊ इथं बोलला बरं झालं जर राजाला कळालं ना का तुला लग्न करायचं मीराबाईंबरोबर नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल आपला नसताना कागदपत्र रिपोर्ट पॉझिटिव्ह स्कोरही वाढत बोलला बरं झाला तर बाहेर बोलू नको दादा पण मुलाने हट्ट धरला लक्षपूर्वक आहे का अभंगाचा गाभा आहे इथं मुलाने हट्ट धरला अन्न पाण्याचा त्याग केला तिसऱ्या दिवशी मुलगा बेशुद्ध होऊन जमिनीवर धार दिशी कोसळला आईला दया आली की लेकरू मरल गड्या आता आपण मीराबाईंबरोबर बोलूयात रडत रडत आली राणीसाहेब माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला तुम्हीच वाचू शकता नाहीतर माझा मुलगा मरेल आता मीराबाई म्हणजे काय झालं तुमच्या मुलाला म्हणजे माझ्या मुलाला तुमच्याबरोबर लग्न करायचंय मीराबाई हसल्या बस एवढीच इच्छा आहे ना मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे पण मराठी व्याकरणात आपण जरा विचित्र आहे थोडा पण जर वापरला ना की मागच्या वाक्याचा अर्थ बदलतो नाही तर वापरून पहा तुम्ही मी तुला आता 1000 रुपये देतो पण मग उद्या 2000 लागतील मला त्या 1000चं गेलं ना महत्व कमी होऊन मी लग्न करायला तयार आहे पण काय तुमच्या मुलांनी 7 दिवस राजवाड्यात यायचे घरी जायचं नाही हा अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस राजवाड्यात थांबायचं भजन करायचं माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन जर केलं ना 7 दिवस 8व्या दिवशी मी स्वतः वरमाला घालेल दुसऱ्या दिवशी आई मुलाला घेऊन आल्या मीराबाईंनी संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी दिलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची मूर्ती समोर ठेवली एवढी गोड मूर्ती होती दादा की त्या मूर्तीला पाहिलं मीराबाईंना पाहिलं आणि मुलगा स्वतःची अवस्था विसरून गेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मूर्तीसमोर दररोज मीराबाई भजन करत होते एवढी पवित्र मूर्ती होती जणू काय साक्षात विश्वाचा मालक उभा आहे की काय अशी ती मूर्ती होती तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन वदन हासे वदन हासे कमल नयन वदन हासे वदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज हरी बोलकारे काय सुंदर मूर्ती दादा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा रवी रवी शशिकळा लोपलिया
रोपलिया काय सुंदर मूर्ती दादा. रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार काली कुंडला मकराका काली कुंडला मकराका मकराका सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार जोरात 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 जोरात. हाय भगवंताचं स्वरूप पाहिलं, त्या मुलाने भगवंताला पाहिलं, मूर्ती पाहिली. मीराबाई म्हणे घ्या गळ्यात विणा. मुलाच्या गळ्यात विणा दिला. मीराबाई म्हणे माझ्या मागे भजन म्हणा. मीराबाई पुढे भजन म्हणायला लागल्या, मुलगा मागे भजन म्हणतोय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. पहिल्या दिवशी मुलाला समाधी लागली दादा. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 8 दिवस झाले. मीराबाई आल्या 8व्या दिवशी. सुंदर फुलांची वरमाला आणली. त्या मुलाला जागृत अवस्थेत आणलं. उठा उठा उठा. मुलगा समाधीत होता पण भजन करत होता. मुलाने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर जे रडायला लागला, मीराबाईंच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. रडायला लागला. ढसढसा रडतोय मुलगा. मीराबाई म्हणे का रडताय? आपल्या लग्नाचा दिवस आहे, का रडताय? का रडताय? ही वरमाला घ्या, विवाह करा. मुलगा रडतोय. आईसाहेब मला माफ करा. का बरं? पहिल्या दिवशी आलो, तुम्हाला पाहिलं, त्या दिवशी विकारांची नजर होती. माझ्या अंतःकरणात विकार होते. विकाराच्या नजरेनं फक्त तुमचं सौंदर्य पाहिलं आणि तुमच्याबरोबर लग्न करणार म्हटल्यानंतर तुम्ही मला फासावर द्यायला पाहिजे होतं. राजाच्या कन्या आहात आपण, फासावरच द्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही मला एक भक्त म्हणून स्वीकारलं. याच्या अंतःकरणातले विकार जातील या उद्देशानं माझ्याकडनं भजन करून घेतलं आणि मला माझ्या भगवंतापर्यंत पोहोचवलं. तुमच्यामुळे मला माझा देव भेटला. आत्ता डोळे उघडले ना, पहिल्या दिवशी ज्या मीराबाई मला दिसल्या होत्या ते मीराबाई आता दिसत नाही. आता डोळे उघडल्याबरोबर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचंच दर्शन मला होतं. साक्षात्कार मला होतोय. म्हणून माझं गुरुपद तुम्ही भूषवा, माझं शिष्य म्हणून तुम्ही स्वीकारा. हे कर्म संत श्रेष्ठ मीराबाईंनी केलं. कारण प्रत्येक जीवात भगवान परमात्मा आहे. प्रत्येक जीवाचा सन्मान केला तर भगवंताला तो आवडतो. अभंगाचं दुसरंच विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा
भूत जात वैदोनी भूत जात वैदोनी भूत जात वैदोनी विश्वभरा शरणागत विश्वभरा शरणागत विश्वभरा शरणागत विश्वभरा शरणागत भूत विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी विडोबार कुमारी गोपार कुमारी गोपार गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी विश्वंभरा शरणांगत विश्वंभर म्हणजे विश्वाचं भरण पोषण करणारा त्याची शरणागती करा विश्वंभरा शरणांगत पण कशी करा भूत जात वंदोणी भूत म्हणजे काय मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे श्वास घेणारे जीव आहेत त्यांना भूत म्हणतात भूतदया गायी पशूंचे पालन ताणलेल्या जीवनवना माझी प्रत्येक जीव मात्राचा सन्मान करा माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज भक्तियोग सांगतात माऊलींना विचारला तुमचा सोप्यातला सोपं भक्तियोग सांगा माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा जान माझा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही आपण किती दिवस थांबणार आहोत माहित नाही दादा
मग आपण जेवढा वेळ भक्तीत घालता येईल तेवढा घालवावा, जेवढा वेळ आपला चिंतनात जाईल तेवढा जावा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी. भगवंताची शरणागती करा, प्रत्येक जीवाचा सन्मान करा, अगदी कोणाचा द्वेष मत्सर करू नका. दादा साबळे सुंदर, साबळे सुंदर, रूप मनोहर, राहो निरंतर, हृदयी माझे आणि काही इच्छा आमानाई चाड. तुझे नाम गोड पांडुरंगा, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, मंगळ कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनासी, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, मंगळ विष्णुमय जग. चला, आजचा सिद्धांत लक्षात ठेवा. आपण किती दिवस जगणार आहोत माहित नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्षाचं आहे. स्वामी विवेकानंदजींचं आयुष्य 39 वर्षाचं आहे. आणि भगतसिंगासारख्या तरुणाचं आयुष्य फक्त 23 वर्षाचं आहे. ज्या महात्म्यांच्या आयुष्याची आकडेवारी सांगितली मी, त्यांच्या आयुष्याची आकडेवारी माहीत नाही आपल्याला. त्यांच्या देहानं त्यांनी स्वतः केलेलं कार्य मात्र आजही जिवंत आहे. लक्षपूर्वक आहे का? माझ्या माऊली ज्ञानोबारांनी पहिली वारी केली त्यावेळी ती एकटे होते दादा. खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी निघाले. 21 दिवस माऊलींना कोणी भिक्षा दिली नाही दादा. पंढरपूर आलं, चंद्रभागेचं स्नान केलं आणि एवढा आनंद झाला माझ्या माऊलींना. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत जे पळत गेले. पहिल्या पायरीवर डोकं टेकवलं, वर आले. आता दर्शन घ्यायचंय. मुखदर्शन झालं. मुखदर्शनात समाधान नाही मिळालं. माऊली प्रत्यक्ष दर्शनाकरता मंदिरामध्ये प्रवेश करतात. पण मंदिरात प्रवेश केल्याबरोबर माऊलींना थांबवण्यात येतं. थांबा, कोण आपण? माऊली म्हणतायत माझं नाव ज्ञानेश्वर आहे. कुठून आलास? आळंदीवरून आलोय. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच? हो काका, ओळखता तुम्ही मला? अरे तुम्हा लेकरांना कोण ओळखत नाही. तुम्ही भावंडांनी आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, आता पंढरपूर वाटवतो का? कुणाच्या परवानगीने आलाय तू पंढरपूरमध्ये? काका, जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का, क्षेत्र वाटेल का, माझी इंद्रायणी माता वाटेल की माझं पंढरपूर वाटेल? का बोलताय असं? विद्वत्तेच्या गप्पा मारू नकोस. मंदिराच्या बाहेर हो. माऊलींचा हात पकडला आणि मंदिराच्या बाहेर ओढत आणायला लागले. माऊली विनंती करतायत, काका नका अवेअर करू लेकराचा. भगवंताच्या दरबारात आलोय. काही पावलावर भगवंताचं दर्शन आहे. मला फक्त देवाच्या पायावर डोकं टेकू द्या. जास्त वेळ घेणार नाही.
आपला जास्त वेळ घेत नाही, व्यत्यय आणत नाही दादा. घेऊ दे ना दर्शन मला. देवा सांगा ना तुम्ही यांना, मला दर्शन घ्यायचंय हो मायबाप, नका असं करू ना, घेऊ द्या मला दर्शन. माझ्या माऊलींचं कुणी ऐकत नव्हतं. मंदिराच्या बाहेर आणलं, हात ओढत ओढत पहिल्या पायरीवर आणलं, पहिल्या पायरीवरून लोटून दिलं, घरंगळत खाली आले. डोळ्याला धारा लागल्या, घळघळ घळघळ डोळ्यात नाश्रुधारा वाहू लागल्या. माऊली ढसढसा रडायला लागले. देवाला म्हणतात, देवा तुम्ही बघताय हे सगळं, पण तुम्हाला नाही यायचं, नका येऊ देवा, माझा नमस्कार घ्या देवा. पहिल्या वारीला निदान दर्शन होईल असं वाटलं होतं, पण आज मात्र तुम्ही दर्शन दिलं नाही देवा. आळंदीतही न्याय मिळाला नाही, इंद्रायणी काठी न्याय मिळाला नाही देवा. निदान तुझ्या दरबारात न्याय मिळेल अपेक्षा होती, पण नाही मिळाला न्याय देवा. येतो देवा, माझा तुम्हाला नमस्कार आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्यांना पहिल्या वारीला आवाज दिला. एकटे होते दादा. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीस, गोड लागना शिवार गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत, तुझ्या नामाविना नसे काही ठाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, विठ्ठला, माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीस, घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीस, गोड लागना शिवार गोड लागना शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत, तुझ्या नामाविना नसे काही ठाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, पांडुरंगा
अभंगाचा सार इथं सांगतो आणि थांबतो. लक्षपूर्वक ऐका. माऊलींची पहिली वारी होती काका. पहिल्या वारीला ते एकटे होते. तिथून पुढं वारकऱ्यांची संख्या वाढत गेली. 21 जूनला ज्यावेळी माऊलींचं प्रस्थान झालं आळंदीतून, आपण साक्षीदार आहोत. आपली नजर पुरत नव्हती एवढे वारकरी होते. एक दिवस असं येणार आहे, आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर तो दिवस येईल दादा. माऊली ज्ञानोबारायांचं पंढरीच्या वारीला प्रस्थान होईल. माऊली आळंदीतनं प्रस्थान करतील, भजन करत करत पंढरपुरात असतील. माऊली ज्ञानोबाराय भजन करत करत पंढरपूरला पोहोचतील आणि सोहळ्यातला शेवटचा वारकरी मात्र आळंदीत असेल. एवढा भव्य आणि दिव्य सोहळा माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा होणार. आकाशाचा परिणाम विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी. सामान्य जीवाचा, सर्व जीवांचा सन्मान करा दादा. हा सिद्धांत सांगतात. श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. आणि प्रत्येक जीवाशी जर आपण नम्रतेनं राहिलो तर याच्यापेक्षा सोपा परमार्थ कोणताच नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य श्री गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरलाभेट यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ घोगरगावकर, भजनी मंडळ, सप्ताह समिती, उदार अन्नदाते, देणगीदार आणि गावातील सर्व तरुण मित्रमंडळ सर्वांच्या सहकार्यानं पूजनीय श्रद्धेय गुंजाळ बाबा, पूजनीय श्रद्धेय हजारी बाबा या दोघांच्या सुंदर मार्गदर्शनाने सप्ताह समितीच्या वतीनं हा सप्ताह सुरू आहे. 26 वर्ष झाले. आपला सप्ताह 26 वर्ष नाही, 52 वर्ष नाही, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असाच पुढे सुरू राहावा ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सप्ताह समितीचे आभार मानतो की माझ्यासारख्या पामराकडनं ही सेवा तुम्ही करून घेतली. एखादा शब्द चुकीचा असेल तर माझ्या बुद्धीतील दोष. दिलीप बाबांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगता, विश्वंभरा शरणांगता. वाट नाही वाट नाही यावरे विश्वंभरा शरणांगत, विश्वंभरा शरणांगत. हे भूत
तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हे हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए ओ दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए ओ दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। भूत जात वंदोनी, भूत जात वंदोनी, भूत जात वंदोनी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, शरणागत। आजचा दिवस म्हणजे 26 जुलैचा, टाळी वाजवा जोरात। 26 जुलैचा जो दिवस आहे, 26 जुलैचा जो दिवस आहे, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे घोगरगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर।